नमस्कार. आजच्या ईपीसी म्हणजे एनहान्स प्रोफेशनल कॅपॅसिटी किंवा व्यावसायिक क्षमता विकसित करणे या शिवाजी विद्यापीठांतर्गत समाविष्ट असलेल्या बीएडच्या प्रात्यक्षिकामध्ये आपणा सर्व छात्राध्यापकांचं स्वागत. या प्रात्यक्षिकाला एकूण 50 गुण देण्यात आलेले आहेत आणि याच्यासाठी एकूण 4 घटक समाविष्ट केलेले आहेत. यामध्ये पहिला घटक आपण आत्ता अभ्यासणार आहोत, पण तो घटक अभ्यासण्यापूर्वी या एनहान्स प्रोफेशनल कॅपॅसिटी म्हणजेच व्यावसायिक क्षमता वृद्धिंगत करणे या प्रात्यक्षिकाची उद्दिष्टे या ठिकाणी आपण समजून घेऊया. पहिलं उद्दिष्ट आहे छात्राध्यापकांच्या भाषा अनुदेशनातील क्षमता वृद्धिंगत करण्यास मदत करणे. 2. छात्राध्यापकांच्या वाचन, लिखाण, विचार, चर्चा आणि संप्रेषण संदर्भातील भाषा विषयक क्षमतांचे बळकटीकरण करण्यास मदत करणे. नंबर 3. विविध प्रकारच्या मजकुरांचे अर्थ लावणे व वाचन करणे या संदर्भात छात्राध्यापकांची क्षमता विकसित करणे. नंबर 4. छात्राध्यापकांना स्वयं अध्ययन, स्व अभिव्यक्ती, सहकार्यात्मक विमर्शी चिंतन प्रक्रियेत सक्षम बनविण्यास मदत करणे. आणि शेवटचं उद्दिष्ट आहे छात्राध्यापकांना विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या पुनर्रचनेसंदर्भातील सर्जनशील विचार करण्यास त्यांना प्रवृत्त करणे. एकूण 5 उद्दिष्ट या ईपीसीच्या प्रात्यक्षिकामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. आता आपण व्यावसायिक क्षमता वृद्धिंगत करणे या प्रात्यक्षिकांतर्गत जो पहिला घटक येतो त्या पहिल्या घटकाकडे वळूया. याचं नाव आहे सारांशात्मक कथा व सविस्तर कथा यांच्यामधील गुंतवणूक. यामध्ये चित्रवर्णन किंवा मुद्द्यावरून गोष्ट तयार करणे किंवा सद्यस्थितीचं संवादामध्ये रूपांतरण करणे या प्रात्यक्षिकाचा समावेश होतो. मी ज्या वेळेला प्रात्यक्षिकाची ओळख यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये करून दिली त्यामध्येही मी आपल्याला सांगितलेलं आहे की चित्रवर्णनामध्ये एखाद्या बगीच्याचं चित्र दिलेलं असतं, त्यानंतर एखाद्या बँकेमधलं चित्र दिलेलं असतं आणि तिथले जे व्यवहार आहेत वेगवेगळे चालू ते आपल्याला सविस्तरपणे या प्रात्यक्षिकामध्ये मांडता येतात. या ठिकाणी आपण मुद्द्यावरून गोष्ट तयार करणे हे प्रात्यक्षिक विचाराधीन ठेवून या ठिकाणी तुम्हाला गाढवाची फजिती ही गोष्ट दिलेली आहे आणि या गोष्टीतले मुद्दे या ठिकाणी तुम्हाला म्हणजे एक कुंभार होता डॅश डॅश, गाढवावरून माती वाहणे डॅश, आळशी व कामचुकार गाढव डॅश, नदी ओलांडताना पाण्यात बसणे डॅश, माती वाहून गेल्यामुळे हलके वाटणे डॅश, कुंभाराची युक्ती डॅश, कापसाचे ओझे डॅश, पाण्यात बसल्याने वजन वाढणे डॅश, गाढवाची फजिती डॅश आणि तात्पर्य. या प्रकारे तुम्हालाही कोणतीही गोष्ट या ठिकाणी अशी मुद्दे त्या गोष्टीचे मुद्दे देता येतात आणि त्या मुद्द्यांवरून विद्यार्थ्यांनी गोष्ट तयार करायची आहे. म्हणजेच मुद्द्यावरून गोष्ट तयार करणे हे आपलं या ठिकाणी प्रात्यक्षिक ईपीसी मध्ये समाविष्ट केलेलं आहे. कुंभार आणि गाढव यांच्यावर आधारित काही मुद्दे सांगितले आणि या मुद्द्यांवरून आपल्याला ती गोष्ट पूर्ण करायची आहे. ही गोष्ट पूर्ण करत असताना प्रत्येक विद्यार्थ्यागणिक या गोष्टीचा जो शेवट आहे हा वेगळा होणार आहे. गोष्टीची मांडणी सुद्धा वेगळी होऊ शकते. या ठिकाणी आपल्याला हीच व्यावसायिक क्षमता विकसित करण्याचा वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचं भाषा कौशल्य, या भाषा कौशल्यामध्ये त्याचं लेखन कौशल्य, वाचन कौशल्य या गोष्टीच्या माध्यमातून आपण विकसित करण्याचा
प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचबरोबर त्याची तार्किक क्षमता जी आहे विचार करण्याची, ती सुद्धा गोष्टीला नाव देणे, गोष्टीचं तात्पर्य सांगणे या माध्यमातून आपल्याला विकसित करता येते. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांनी जी गोष्ट तुम्ही निवडाल त्या गोष्टीचे मुद्दे द्यायचे आणि सविस्तर गोष्ट त्या ठिकाणी ती लिहायची आहे, त्या गोष्टीला नाव द्यायचं आहे, त्या गोष्टीचं तात्पर्य तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि या प्रात्यक्षिकामधला सर्वात शेवटचा भाग आहे तो, जी गोष्ट तुम्ही पूर्ण दिलेली आहे त्या गोष्टीवरती तुम्ही प्रश्न विचारायचे आहेत. मग आता मी या गोष्टीमध्ये गाढवाची फजिती ही जी गोष्ट आहे यामध्ये असे प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 1, कुंभाराकडील गाढव कसे होते? म्हणजे या ठिकाणी ते गाढव आळशी होते हे उत्तर अपेक्षित आहे. गाढव कोणते काम करीत होते? या ठिकाणी गाढव माती वाहून नेण्याचे, ओझे वाहून नेण्याचे काम करीत होते हे उत्तर अपेक्षित आहे. काम चुकविण्यासाठी गाढव काय करीत असे? याचं उत्तर तुम्ही गोष्ट वाचून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, कुंभाराने गाढवाची फजिती करण्यासाठी कोणती युक्ती योजली? या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपणच ही गोष्ट वाचून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि अशा प्रकारे कोणतीही एक गोष्ट तुम्ही तयार करायची आहे. ती तयार करण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा मुद्दे द्यायचे आणि मुद्दे दिल्यानंतर त्या मुद्द्यांवरून ही गोष्ट त्याचं गोष्टीमध्ये रूपांतर करायचं आहे. त्या गोष्टीला नाव द्यायचं आहे साजेसं आणि त्याचं तात्पर्य पण सांगायचं आहे. आणि त्या पूर्ण गोष्टीवर आधारित 4, 5 या संख्येमध्ये तुम्ही प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. आपण 8वी, 9वी, 10वीचा जर अभ्यासक्रम विचारात घेतला तर भाषा विषयांमध्ये मुद्द्यावरून गोष्ट पूर्ण करणे हा एक 5 मार्काला प्रश्न विचारला जातो. आणि या ठिकाणी ही विद्यार्थ्यांची जी भाषिक क्षमता आहे, ही भाषिक क्षमता या माध्यमातून विकसित करण्याचा आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. क्रमांक 2 मध्ये तुम्हाला विषयाशी निगडीत प्रसिद्ध प्रकाशित लेखन साहित्यामधली गुंतवणूक करायची आहे. यामध्ये तुम्हाला एखादा लेख किंवा आत्मवृत्त, प्रसिद्ध काल्पनिक कथा यांचं लेखन विविध विषयांशी संबंधित आपल्याला निवडता येतं. याच्यामध्ये विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल किंवा भाषा विषय या सर्व विषयांचा या ठिकाणी आपल्याला विचार करता येतो. आता या प्रात्यक्षिकाचं नाव काय आहे? तर मुख्य संकल्पना किंवा कल्पना शोधून काढणे, यावर आधारित नोंदी करणे आणि त्यांच्याशी निगडीत एखादा प्रवाह तक्ता किंवा वंशवृक्ष तक्ता किंवा मानसिक चित्रण या संकल्पनांचं चित्रण तुम्हाला करायचं आहे. म्हणजे या प्रात्यक्षिकामध्ये अपेक्षित काय आहे की जी मूळ संकल्पना आहे ही संकल्पना तुम्हाला आत्मसात होणं अपेक्षित आहे. आणि ही एक संकल्पना, मग ते आत्मवृत्त असेल, लेख असेल, प्रसिद्ध काल्पनिक कथा असेल, या कथेला तुम्हाला छोटंसं रूप द्यायचं आहे. आणि हे छोटंसं रूप देत असताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्यांचा विचार करायचा आहे. तुमच्या मनामध्ये एखाद्या घटनेविषयीचं जे चित्रण होतं त्या चित्राला तुम्ही आकृतीच्या रूपामध्ये रूपांतरित करणार आहात. आणि म्हणून याला संकल्पना चित्रण असं म्हटलेलं आहे, कन्सेप्ट मॅपिंग. डेव्हिड सुबेल यांच्या बोधात्मक स्वरूपाच्या सात्मीकरण उपपत्तीवर म्हणजेच असिम्युलेशन थिअरीवर नोवार्क यांचं हे कार्य आधारलेलं आहे. ज्ञाननिर्मिती ज्या वेळेला होत असते त्या ज्ञाननिर्मितीमध्ये पूर्वज्ञानाला महत्वाचं स्थान आहे. कारण पूर्वज्ञान जेवढं तुमचं जास्त, जेवढे अनुभव तुमचे जास्त, त्यामुळं तुम्हाला नवीन ज्ञान निर्मितीमध्ये किंवा नवीन ज्ञान घेत असताना या पूर्व अनुभवांचा जास्त फायदा होत असतो. अर्थपूर्ण अध्ययनात नवीन संकल्पनांचे सात्मीकरण घडून येते व अस्तित्वात असलेल्या बोधात्मक संरचनेत त्याचा समावेश होतो असा विचार नोवार्क यांनी त्यांच्या लर्निंग हाऊ टू टेल या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. अग्रज संघटक प्रतिमानामधील संघटकाच्या संकल्पनांमधील परस्पर संबंध दर्शविणारा आराखडा, रेखाकृतींच्या ओघ तक्त्याच्या रेखीय, शाखीय, श्रेणीबद्ध रचना यामध्ये अपेक्षित असतात. संकल्पना चित्रणाची तुलना विद्यार्थी आपल्या मनोचित्रणाशी करतात.
व संकल्पना चित्रण आणि मनोचित्रण यामध्ये आंतरक्रिया होऊन ज्ञानप्राप्ती होण्यास मदत होत असते. आता हे जे संकल्पना चित्रण आहे, या संकल्पना चित्रणाचे जालिका चित्रण, त्यानंतर श्रेणीबद्ध संकल्पना चित्रण, ओघतक्ता संकल्पना चित्रण, प्रणाली संकल्पना चित्रण आणि वंशवृक्ष तक्ता असे हे संकल्पना चित्रणाचे एकूण 6 प्रकार आहेत. आता ज्यावेळी हे संकल्पना चित्रण आपण करतो, याची फलनिष्पत्ती काय आहे? ज्ञानप्राप्तीसाठी संदर्भ चौकट या ठिकाणी आपल्याला उपयुक्त ठरते. विद्यार्थी कसा विचार करतात याचा परिणाम ते कसे व काय शिकतात यावर होतो. संकल्पना चित्रणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची विचार प्रक्रिया आपल्याला समजण्यास मदत होते व ज्ञानाचा परस्पर संबंध ते कसा प्रस्थापित करतात हे ओळखणं आपल्याला शक्य होतं. यामध्ये कोड्यांचा देखील समावेश होतो. आपल्या घरामध्ये वर्तमानपत्र येतं, या वर्तमानपत्रामध्ये 4 खानी किंवा 16 खानी कोडं असतं बघा. 4 खानी कोडं असेल तर त्याच्यामध्ये 16 चौकटी असतात, 16 खण असतात आणि 16 खणी कोडं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 16 गुणिले 4 म्हणजे 16 चोक 64 रिकामे खण दिसतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला उभे, आडवे, तिरपे प्रश्न विचारलेले असतात. त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात आणि अशा पद्धतीनं या कोड्यांचा सुद्धा संकल्पना चित्रणामध्ये समावेश झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि प्रत्येक ठिकाणी त्याचं चित्र सुद्धा, म्हणजे जालिका चित्रण असेल तर त्याची रचना ही कोळ्यांच्या जाळ्याप्रमाणे असते. तर ते चित्रण किंवा ती चित्र प्रकारानुसार तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही तुमच्या विषयाशी निगडीत या ठिकाणी ही संकल्पना चित्रण पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी मी तुम्हाला 2 उदाहरणं देते. एक म्हणजे वंशवृक्ष तक्ता जर तयार करायचा असेल तर तुमच्या विषयातले विविध घटक, उदाहरणार्थ प्राण्यांचं वर्गीकरण किंवा वनस्पतींचं वर्गीकरण हा जर घटक असेल तर हा घटक तुम्ही वंशवृक्ष तक्त्यामध्ये बसवू शकता. किंबहुना तुम्ही तुमच्या कुटुंबाचा सुद्धा वंशवृक्ष तक्ता या ठिकाणी तयार करू शकता. आणि जालिका चित्रण जे आहे, हे जालिका चित्रण कसं आहे की कोळ्याचं जाळं ज्याप्रमाणे असतं त्यामुळे एखाद्या घटकाचा विस्तार कसा होत जातो, हा होणारा विस्तार तुम्हाला जालिका चित्रामध्ये दाखवता येतो. आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रकाराचं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक प्रकारानुसार तुम्ही तो तक्ता, संकल्पना चित्रण तयार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणं आम्हाला अपेक्षित आहे. आणि जे कोडं दिलेलं असतं त्या कोड्यामध्ये मात्र तुम्ही उभे, आडवे आणि तिरपे प्रश्न तयार करून ते कोडं मुलांना कसं सोडवता येईल तुमच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून, हा प्रयत्न तुम्ही स्वतः या ठिकाणी करायचा आहे. आता यामध्ये प्रत्येक विषयाला हे संकल्पना चित्रण हा जो प्रकार आहे हा विचारला जातो. विज्ञानामध्ये आहे, मराठीमध्ये आहे, इतिहासमध्ये आहे, भूगोलमध्ये आहे. त्यांना त्या ठिकाणी वेब डायग्रॅम हा जो प्रकार आहे, ह्या वेब डायग्रॅम परीक्षेमध्ये दिलेले असतात आणि त्या त्यांना सोडवायला सांगितलेले असतात. याला गुणांची व्याप्ती आहे. 2 पासून 5 मार्कांपर्यंत गुण या संकल्पना चित्रणाला परीक्षेमध्ये दिलेले आहेत. किंवा तक्ता पूर्ण करणे किंवा चौकटी पूर्ण करणे असा हा प्रश्न प्रकार अभ्यासक्रमामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये समाविष्ट केल्याचं आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी हे जे दुसरं प्रात्यक्षिक आहे, हे दुसरं प्रात्यक्षिक पूर्ण झालेलं आहे. आहे पत्रकारिता लेखनातील गुंतवणूक. निवडलेल्या उतार्यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. उदाहरणार्थ वृत्तपत्र, साप्ताहिके, मासिके, वार्षिक अंक आणि त्याच्यामध्ये येणारे उतारे. हे उतारे निवडत असताना आपल्याला काही वैशिष्ट्यपूर्ण उतार्यांचाच विचार या ठिकाणी हे प्रात्यक्षिक पूर्ण करत असताना करावा लागतो. आता या प्रात्यक्षिकाचं नाव काय आहे तर वर्तमानपत्रातील अग्रलेखाचे पृथक्करण करणे. साहित्य, वृत्तपत्र, पट्टी, पेन्सिल, स्केच पेन्स, शब्दकोश आणि कात्री. कृती नंबर 1, आपल्याला आवडणाऱ्या दैनिक वृत्तपत्राची निवड करणे. नंबर 2, त्यातील
एका अग्रलेखाची निवड करणे. अग्रलेख किंवा यालाच संपादकीय लेख असं सुद्धा म्हणतात. 3. अग्रलेखाचे कात्रण कापून वहीला ते चिकटवणे. 4. अग्रलेखाचे सूक्ष्म वाचन करणे. 5. अग्रलेखाचे नाव, त्याला काही उपनाव असेल तर ते सुद्धा लिहिणे. 6. अग्रलेखामध्ये आलेले नवे शब्द म्हणजेच अपरिचित शब्द, ओळख नसणारे शब्द हे नोंदवणे. अग्रलेखातील कल्पनेचा स्वतःच्या शब्दात विचार करणे. सांख्यिकीची आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी सांख्यिकीचा उपयोग करून त्याचे सादरीकरण करणे. यामध्ये अग्रलेखाचे नाव आहे चिघळलेला संघर्ष आणि दुसऱ्या अग्रलेखाचं नाव आहे सुखद हा गारवा. दैनिक वृत्तपत्राचं नाव आहे महाराष्ट्र टाइम्स. महाराष्ट्र टाइम्स या दैनिक वृत्तपत्रामधून वरील अग्रलेखाची निवड केलेली आहे. पुन्हा एकदा सांगते, त्या अग्रलेखाचं नाव आहे सुखद हा गारवा. दिनांक शनिवार 12 नोव्हेंबर 2016 या वृत्तपत्रातून हा अग्रलेख निवडण्यात आलेला आहे. तुम्ही आजच्या दिवशीचा सुद्धा अग्रलेख तुमच्या घरामध्ये असलेल्या वर्तमानपत्रातून घेऊ शकता. आजचा जर तुम्ही पुढारी बघितला तर आजच्या पुढारीमधला अग्रलेख आहे राजकारण्यांच्या उलट्या बोंबा. हा सुद्धा अग्रलेख तुम्ही निवडू शकता. अग्रलेखाचं नाव आहे, पुन्हा आपण आपल्या मूळ कथेवरती येऊया, सुखद हा गारवा. अग्रलेखामध्ये आलेले नवे शब्द आहेत किंवा अपरिचित शब्द आहेत चलनी नोटा. ज्या नोटा चलनामध्ये म्हणजे वस्तू विनिमयाच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारामध्ये वापरल्या जातात त्यांना चलनी नोटा असं म्हणतात. नंबर 2, निसर्ग चक्र. निसर्ग नियमाप्रमाणे उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे ऋतू येतात म्हणून याला निसर्ग चक्र असं म्हटलेलं आहे. थंडीची दुलई. थंडीचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळं थंडीची चादर म्हणजे आपण झोपताना अंगावरती कशी चादर घेतो तशी थंडीची चादर ही आपल्या अंगाभोवती लपेटलेली आहे. त्याचा अर्थ आहे थंडीची दुलई. गारपीट, गारांचा पाऊस असे हे नवे शब्द या लेखामध्ये जे आलेले आहेत अपरिचित शब्द आहेत त्यांची या ठिकाणी ओळख करून दिलेली आहे. आता या अग्रलेखाचं वर्णन. प्रस्तुत अग्रलेख हा शनिवार दिनांक 12 नोव्हेंबर 2016 मधील आहे. अग्रलेखाचं नाव आहे सुखद गारवा. लेखाची सुरुवात चलनी नोटांवरील बंदीवरून माणसांना कशी हुडहुडी भरली, ही हुडहुडी पुन्हा निसर्गाच्या चक्राप्रमाणे येणाऱ्या रूपांतरित झालेली आहे. लेखामध्ये देशभरात कशी थंडी पसरलेली आहे याचे वर्णन केलेले आहे. सदरचे वर्णन देशातील विविध राज्यांमधलं आहे. कोणत्या राज्यात थंडीची तीव्रता अधिक आहे तसेच कोणत्या राज्यात 0°C खाली थंडीचे तापमान गेल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. बहुतेक भागात थंडीमुळे सुगीचे वातावरण असल्याचे वर्णन करण्यात आलेले आहे. एकूणच काय, पिके, फळे यांचे उत्पादन चांगले असल्याचे निदर्शनास येते. थोडक्यात सर्व राज्यांनी देशाने थंडीची शाल किंवा दुलई पांघरलेली आहे असे अग्रलेख लिहिणाऱ्याचे मत आहे. अशा प्रकारे कोणत्याही वर्तमानपत्रातला एक अग्रलेख निवडून तुम्ही याप्रमाणे प्रात्यक्षिक करू शकता. या ठिकाणी उदाहरण म्हणून मी तुम्हाला आजच्या वर्तमानपत्रातला हा राजकारण्यांच्या उलट्या बोंबा हा जो अग्रलेख आहे हा अग्रलेख इथे दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. आणि असे अग्रलेख तुम्ही निवडून तुम्ही हे प्रात्यक्षिक पूर्ण करायचं आहे. हे प्रात्यक्षिक पूर्ण करत असताना तुम्हाला काय करावं लागतं तर वर्तमानपत्रातली अग्रलेखाची निवड करावी लागते. हा अग्रलेख वर्तमानपत्र निवडल्यानंतर त्याचं नाव तुम्हाला बघावं लागतं. या अग्रलेखामध्ये वाचन केल्यानंतर यामधले कोणते नवे शब्द आलेले आहेत ते तुम्हाला अधोरेखित करावे लागतात आणि त्यालाच आपण कीवर्ड्स असं सुद्धा म्हणतो किंवा नवीन संज्ञा असा सुद्धा शब्द आपल्याला वापरता येतो आणि त्याचे अर्थ तुम्हाला काय लागलेले आहेत हा लेख वाचल्यानंतर
ते अर्थ तुम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि सर्वात शेवटी हा अग्रलेख तुम्ही तुमच्या भाषेमध्ये या ठिकाणी लिहायचा प्रयत्न करायचा आहे की या अग्रलेखाच्या वाचनानंतर तुम्हाला काय समजलं ते तुम्ही तुमच्या भाषेमध्ये मांडल्यानंतर या ठिकाणी इथे हे प्रॅक्टिकल किंवा प्रात्यक्षिक पूर्ण होतं. आता आपण या ठिकाणी ईपीसी मधील प्रात्यक्षिक क्रमांक 4 याचा विचार करणार आहोत. यामध्ये शैक्षणिक लेखनातील गुंतवणुकीचा विचार केलेला आहे. मग शैक्षणिक लेखनामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? उदाहरणार्थ निबंध, सारांश या गोष्टी यामध्ये समाविष्ट होतात. पण हे प्रात्यक्षिक पूर्ण करत असताना आपण निबंधाचे लेखन हा प्रात्यक्षिकासाठी विषय निवडलेला आहे. मग आता निबंधाचं लेखन कसं करायचं हे जाणून घेत असताना पहिल्यांदा आपल्याला निबंधाचे प्रकार कोणकोणते येतात हे समजून घेतलं पाहिजे. कारण निबंधाचे तसे खूप प्रकार आहेत, पण त्यांना आपण मोजक्याच प्रकारांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिला प्रकार येतो तो वर्णनात्मक निबंध. दुसरा प्रकार कथनात्मक निबंध, यालाच एक्सपोजिटरी एसे असं सुद्धा म्हणतात. चौथा नंबर आहे प्रेरक निबंध, पर्सुएसिव्ह एसे. 5 नंबर कल्पनात्मक निबंध आणि 6 नंबर आहे आत्मकथनपर निबंध. म्हणजे एकूण 6 विषयांवरती आपल्याला हे निबंध लिहिता येतात. त्यामध्ये पहिला प्रकार वर्णनात्मक निबंध म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह एसे याविषयी आपण माहिती घेऊया. वर्णनात्मक निबंधामध्ये लेखकाला शब्दांनी चित्र रंगवायचे असते. लेखक यातून व्यक्ती, भावना, जागा, अनुभव, वस्तू, परिस्थिती, आठवणी यांचे वर्णन करू शकतो. वर्णनात्मक निबंधामध्ये फक्त नावापुरते वर्णन न करता आपण लिहिलेल्या निबंधातून लेखकाच्या हृदयाला स्पर्श झाला पाहिजे अशा प्रकारे आपण निबंध लिहिला पाहिजे. इथे विषयाचे वर्णन शब्दांनी रंगवावे लागते आणि ते चित्र वाचकाला निबंधातून दिसून आले पाहिजे. आता या वर्णनात्मक निबंधाची काही उदाहरणं मी आपल्याला सांगते. पहिला विषय आहे माझा पहिला विमान प्रवास. याचा अर्थ असा नाहीये की आपण विमान प्रवासच केला पाहिजे. माझा पहिला बैलगाडीचा प्रवास सुद्धा होऊ शकतो. माझा पहिला एसटीचा प्रवास सुद्धा या ठिकाणी आपण वर्णन करू शकतो. दुसरा विषय आहे मला पडलेलं स्वप्न आणि तिसरा विषय माझा मित्र. यावरती आपण वर्णनात्मक निबंध लिहू शकतो. याखेरीजही इतर विषय तुम्हाला वर्णनात्मक निबंधामध्ये निवडता येऊ शकतात. यानंतरचा दुसरा विषय आहे कथनात्मक निबंध. यालाच नॅरेटिव्ह एसे असं म्हणतात. कथनात्मक निबंधामध्ये लेखक स्वतःच्या अनुभवातून गोष्ट सांगतो. तसा हा निबंध वर प्रकरणी सोपा वाटला तरी यामध्ये लेखकाला आपल्या अनुभवांबद्दल विचार करावा लागतो. त्या अनुभवांची त्याला योग्य सांगड घालून योग्य शब्दांचा वापर करावा लागतो. अधिकांश वेळ कथा निबंध प्रथम पुरुषामध्ये लिहितात. मी, माझा असे शब्द वाचकाला तुमच्या निबंधातल्या गोष्टीत या ठिकाणी गुंतवून ठेवतात. कथनात्मक निबंधाची उदाहरणं आपल्याला अशी सांगता येतील. शाळेचा किंवा कॉलेजचा किंवा नोकरीचा माझा पहिला दिवस. दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल की उन्हाळ्याची, दिवाळीची किंवा लॉकडाऊनची सुट्टी. तिसरा विषय आहे माझी आई किंवा माझे वडील, माझी बहीण, माझी आजी, माझे आजोबा. यावरही तुम्हाला कथनात्मक निबंध लिहिता येऊ शकतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे या विषयावर सुद्धा आपल्याला कथनात्मक निबंधाची मांडणी करता येते. यानंतरचा तिसरा विषय आहे विवरणात्मक निबंध. यालाच एक्सपोजिटरी एसे असं म्हणतात. विवरणात्मक निबंध या प्रकारामध्ये लेखक दिलेला विषय मांडतो. तथ्ये आणि उदाहरणे योग्य पुराव्यांनी तो पटवून देत असतो. हा निबंधात्मक प्रकार
हा वर्णनात्मक निबंधाशी जरी मिळता जुळता वाटत असला तरी पण यामध्ये तथ्ये आणि उदाहरणांचा समावेश आहे. यामध्ये लेखक आपल्या भावना दाखवू शकत नाही. सोदाहरण आणि दृष्टांतयुक्त, तुलना आणि विरोधाभास, कारण आणि परिणाम, वर्गीकरण आणि श्रेणीकरण अशा स्वरूपामध्ये या विषयाची किंवा या निबंधाची मांडणी केल्याचे आपल्याला दिसून येते. आता विवरणात्मक निबंधाची उदाहरणं जर सांगायची म्हटलं तर पहिलं उदाहरण आपल्याला सांगता येईल की कोरोना व्हायरस, कारण याच्यामध्ये तुम्हाला त्याचं वर्णन, त्याची कारणे आणि परिणाम हे सांगता येतात. कोविड-19ची लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपाय या विषयावरही तुम्हाला तुमचा विवरणात्मक निबंध मांडता येतो. जंगलतोडीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, जीएसटीचे परिणाम, ऑनलाईन अध्यापन, श्राप की वरदान अशा विषयांवरती आधारित तुम्हाला विवरणात्मक निबंधाची मांडणी करता येते. यानंतरचा विषय आहे 4थ्या नंबरचा प्रेरक निबंध. यालाच पर्सुएसिव्ह एसे असं म्हणतात. या निबंध प्रकारात वाचकाला तुमचा विषय किंवा मुद्दा पटवून द्यायचा असतो. विषय तथ्ये आणि पुराव्यासोबत मांडायचा असतो. यात विषय हा माहितीचे संकलन म्हणजे डाटा संकलनाचं डाटा कलेक्शनचं काम केलं जातं. हे उदाहरणे संदर्भाद्वारे यामध्ये तुम्हाला हे डाटा संकलन पटवून द्यायचं असतं. मुद्द्यांच्या आधारे दोन्ही बाजू या ठिकाणी मांडायच्या असतात. पण त्या बाजू मांडत असताना किंवा पटवून देत असताना आपल्याला त्या पटवून देता आल्या पाहिजे. थोडक्यात काय, लेखकाला वाचकांचं मन वळवायचं असतं, मतपरिवर्तन घडवून आणायचं असतं. या प्रेरक निबंधाची उदाहरणं आपल्याला अशी सांगता येतील की मराठी मूक क्रांती मोर्चा, शेतकऱ्यांची आत्महत्या, नवं शैक्षणिक धोरण या विषयांवरती आधारित तुम्हाला प्रेरक निबंध तयार करता येऊ शकतो. यानंतरचा 4था प्रकार आहे तो कल्पनात्मक निबंध. यामध्ये जी गोष्ट प्रत्यक्षात घडलीच नाही किंवा घडत नाही ती या ठिकाणी तुम्ही कल्पनेने करून दाखवायची असते, प्राप्त करायची असते. यामध्ये मनुष्य स्वतः रममाण होण्याचा प्रयत्न करत असतो. याला कल्पनात्मक निबंध असं म्हणतात. उदाहरणार्थ ह्याचे विषय आपल्याला असे सांगता येतील: मला पंख असते तर, मी पंतप्रधान झाले तर, सूर्य उगवला नाही तर, परीक्षाच नसत्या तर. आणि हे आम्ही आमच्या लहानपणापासून ऐकत आलेलो आहे की परीक्षाच झाल्या नाहीत तर. आणि आज या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती परीक्षा झाल्या नाहीत म्हणजे हे विधान या ठिकाणी आपल्याला सत्यामध्ये उतरल्याचं दिसून येत आहे. वर्तमानपत्र बंद झाली तर अशा विषय म्हणजे जर तरच्या गोष्टी असतात. हा सगळा कल्पनेतला खेळ असतो. तुम्ही कल्पना करून तो विषय रंगवून कागदावरती मांडायचा असतो, म्हणून त्याला कल्पनात्मक निबंध असं म्हटलेलं आहे. शेवटचा विषय आहे आत्मकथनपर निबंध लेखन. दुसऱ्याच्या अंतरंगात आपण शिरून त्याची सुखदुःखे अनुभवायची असतात. त्या सुखदुःखांशी एकरूप होऊन आपण आत्मकथनपर निबंध लेखन किंवा आत्मकथनपर निबंध लेखनाचा रचना प्रकार करू शकतो. मग याच्यामध्ये फक्त आपण व्यक्ती म्हणून किंवा मनुष्य म्हणून मनुष्याच्या अंतरंगात शिरूनच त्याचं आत्मकथन लिहायचं असं नाही, तर एखाद्या वनस्पतीच्या वेदना सुद्धा जाणून आपण एखादा वनस्पतीविषयी सुद्धा त्याच्यामध्ये माहिती लिहू शकतो. एखाद्या प्राण्याविषयी, पक्षाविषयी सुद्धा आपल्याला आत्मकथनपर निबंध लिहिता येऊ शकतो. आणि यावरूनच या आत्मकथनपर निबंध लेखनाचे विषय आपल्याला असे मांडता येतील की मी बेडूक बोलतोय किंवा मी माळढोक बोलतोय, मी वाघ बोलतोय, मी रंकाळा तलाव बोलतोय, मी पन्हाळा किंवा मी शनिवारवाडा बोलतोय किंवा मी रायगड बोलतोय. आणि मग त्यांच्या ज्या काही वेदना आहेत, त्यांची जी काही सुखदुःख आहेत, ही आपल्याला या आत्मकथनपर निबंध लेखनामध्ये मांडता येत. आता निबंधाच्या प्रकाराविषयी आपण जाणून घेतल्यानंतर या निबंधाविषयी आपल्याला आणखी पण काही माहिती घेणं क्रमप्राप्त ठरतं. ती म्हणजे या निबंधाचा सुरुवात आणि शेवट
नेहमी परिणामकारक असावा. शालेय निबंध नेहमी 200 ते 250 शब्दामध्ये लिहिण्याचा आपण प्रयत्न करावा. नेहमी पहिला परिच्छेद लिहित असताना शेवट कसा करता येईल याचाही त्याच वेळी विचार केला जावा. अवांतर वाचन, पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टी, किस्से, बातम्या, उदाहरणांचा, म्हणींचा वापर निबंध लेखनामध्ये आवश्यक त्या ठिकाणी करावा. निबंध लेखनासाठी मात्र सराव सराव आणि सराव करणं अति आवश्यक आहे. यानंतर निबंध लिहिण्यासाठी सुद्धा काही महत्वाच्या बाबी आहेत. त्या म्हणजे कोणत्या भाषेमध्ये तुम्ही निबंध लिहिणार आहात त्या भाषेचं तुम्हाला संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या भाषेमध्ये तुम्ही निबंध लिहिणार आहात त्या भाषेवरती तुमचं प्रभुत्व असलं पाहिजे. त्या भाषेचा तुम्हाला अभ्यास असला पाहिजे. त्या भाषेमधून तुम्हाला तुमचे स्वविचार मांडण्याचं कौशल्य अवगत असलं पाहिजे. त्या निबंधामधून तुम्हाला तुमच्या भावना आणि कल्पना मांडता आल्या पाहिजेत. निबंधामध्ये विषयाची मांडणी तुम्ही मुद्देसूद केली पाहिजे. निबंधामध्ये भाषा साधी, सोपी आणि सरळ असावी. निबंध लेखनामध्ये हस्ताक्षर तुमचं सुंदर असावं आणि त्याच्यामध्ये शुद्ध लेखनाचाही तुम्ही विचार करणं आवश्यक आहे. या निबंध लेखनासाठीच्या प्राथमिक आवश्यक बाबी आहेत. आता सगळे निबंध लेखनाचे प्रकार या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेले आहेत. निबंधासाठी आणखीन काय आवश्यक आहे तेही सांगितलेलं आहे आणि निबंध लिहित असताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याचीही माहिती मी आपणास दिलेली आहे. त्यामुळे या 6 प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारातला निबंध हा तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहिणं आवश्यक आहे. त्याच वेळेला या प्रात्यक्षिकाला पूर्णविराम मिळेल.